नमस्कार मित्रांनो, आपण आजची डिझाईन भव्य आगमन सोहळ्यावर केली. संपूर्ण डिझाईन आपण ती फोटोशॉपवर क्रिएट केली. ठीक आहे. तर अशा आजचा आपलं टोटल आहे त्याची एक झिप फाईल क्रिएट केली, पीएनजी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली. तर पीएनजी फाईल मी सांगा की पासवर्ड टाकलाय, तर 3 स्टेप मध्ये तो पासवर्ड आहे, तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला 3 स्टेप मध्ये तो बघायला भेटेल. ठीक आहे. तर अशा आपला आजचा टोटल आहे. तर चला मित्रांनो, आजची आपण सुरुवात करूया. फायनल मित्रांनो मी आलोय फोटोशॉपवर. तर फोटोशॉपवर आल्यानंतर 10 बाय 10 ची साईज आपण इथे क्रिएट करून घेतली. ठीक आहे. पीएनजी ओपन केलं तुम्हाला संपूर्ण इंटरफेस आपण शो होणार आहे. तर आपण एक अशा म्हणजे एक नॉर्मल बॅकग्राऊंड ऍड केलंय या टाईपमध्ये. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला फक्त चेंज आउट करायचे मित्रांनो, ते म्हणजे इथं तुमचा गणपती वगैरे तुम्ही नॉर्मल तो चेंज आउट करू शकता. ठीक आहे. इथे संपूर्ण इफेक्ट सांगतो मी. तर समजा तुम्ही नॉर्मल जो गणपती ऍड करायचा त्याला सिलेक्ट करून फिल्टरमध्ये आहे, कॅमेरा फिल्टरमध्ये जा. तर इथं कॅमेरा फिल्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रेसेटचं ऑप्शन तिथं येलो सिलेक्ट करायची. त्यानंतर परत वरती येते डिटेलमध्ये शार्पिंग वाढा, ते नॉईस रिड्युशन आहे थोडं जास्त वाढा मित्र. तुम्ही तुमचा गणपती बाप्पाचा फोटो येतो थोडा क्वालिटी हे बघू शकते. इथं आपला अशा पद्धती फोटो आता आपण असं केलाय. ठीक आहे. त्यानंतर वरती जे नाव आहे मित्रांनो, ते आपण सन्मित्र नवयुवक गणेश उत्सव मंडळ या टाईपमध्ये नाव ॲड करण्याचा प्रयत्न केलाय. नॉर्मल जे युनिकोड मित्रांनो तो चेंज आउट करण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर पहिले जे नाव आहे आपलं, त्याचं नावाला सिलेक्ट करून इथं विंडोजमध्ये यायचं. इथं ग्लॅपचं ऑप्शन तुम्हाला त्यावर क्लिक केलं तर एक ऑप्शन तुम्हाला इथं शो होऊन जाणार, हे बघू शकता. ठीक आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा कीबोर्ड इथं ओपन होऊन जाणार या टाईपमध्ये. ठीक आहे. हे बघू शकता. त्या नावाला सिलेक्ट करायचं मित्रांनो, संपूर्ण त्याचा फॉन्ट इथे तुम्हाला सिलेक्ट होणार एक एक अक्षर. इथं नॉर्मल मी कोणतं पण अक्षर घेऊ शकतो. ठीक आहे. तर आपण इथं घेऊ नॉर्मल, हे बघू शकता. इथून या टाईममध्ये तुम्ही ते चेंज आउट करू शकता तुमची काही ती पद्धत आहे वगैरे. ठीक आहे. जे काय नाव आहे वगैरे ते नॉर्मल तुम्ही इथून चेंज आउट करू शकता. त्याच्या खाली तोच फॉन्ट आहे, फक्त जे आपण नाशिक नाव ॲड केलं आहे तो पॉपिस फॉन्ट आहे मित्रांनो. त्यावर डबल टॅप करून तुम्ही डायरेक्ट तिथं मराठी टायपिंग किंवा पेस्ट करू शकता काय विषय. त्यानंतर भव्य आगमन सोहळा नॉर्मली असंच राहू दे. त्यानंतर खालची डिटेल आहे ती ॲड केली आपण, तिला सुद्धा पॉपिन्स फॉन्ट यूज केला आहे. तिथं तुम्ही नॉर्मल चेंज आउट करू शकता. त्याच्या खाली सुद्धा पॉपिन्स नाव विशेष आकर्षणमध्ये तुम्ही ते फोटो वगैरे बदलू शकता तुमचं काय वगैरे असेल. नॉर्मली अशी पण एकदम डिझाईन आपली बार झाली. आता संपूर्ण डिझाईन जर तुम्हाला प्रिंटिंग मारायची असेल मित्रांनो, तर काय करायचं, इमेज व्हायचं, इमेज साईज व्हायचं. इमेज साईज आल्यानंतर आपण 10 बाय 10 इंचेसमध्ये साईज केली. रेझोल्युशन जे आहे मित्रांनो, इथं 800 किंवा 900 रेझोल्युशन टाका, जेणेकरून तुमची प्रिंटिंग हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होणार. इथं बघू शकता प्रिव्ह्यूमध्ये आपण 800 केलं, डायरेक्ट क्वालिटी आपली हाय झाली. तर यापर्यंत तुम्ही नक्कीच ते करू शकता काय विषय नाही. त्यानंतर जर तुम्हाला ही डिझाईन प्रिंटिंग वगैरे प्रिंटिंगची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. जर तुम्हाला नॉर्मली स्टेटस साईज ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त इमेज साईज देऊन 300 नॉर्मल ठेवा, जेणेकरून कमी MB जेवढी सेव्ह होईल तेवढी तुमची प्रिव्ह्यू क्वालिटी ना स्टेटसला. तर आपण ते नक्कीच तुम्ही ते करू शकता काय विषय. तर अशाने आपली आजची डिझाईन आहे मित्रांनो. लास्टला काय करायचं, संपूर्ण इथं खाली एक ऑप्शन आहे कलर लुकअप. कलर लुकअपला एक नंबरची प्रेसेट आहे 25 स्ट्रिप लुक, तिला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करा या पद्धतीने. हे बघतो तुम्हाला इथं वाटेल तसं तुम्ही प्रेसेट मारू पण शकते मित्रांनो काय विषय नाही. जशी क्वालिटी वाटली ही एक क्वालिटी पाहिजे मित्रांनो बघू शकता या टाईपमध्ये. याला बॅक ठेवून टाकतो मी. इथून ते कमी करू शकता तुम्ही. ठीक आहे. ऑफसेट वगैरे हे बघू शकता. नॉर्मली आपण इथं वाढवतो. तर यापर्यंत नक्कीच करू शकता. अशा पण केल्यानंतर फायनल संपूर्ण डिझाईन आपली तर तयार झाली मित्रांनो. संपूर्ण पीएटी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली मटेरियलमध्ये. ठीक आहे. HD क्वालिटीमध्ये 100 MB वर आपली पीएटी फाईल आहे, त्यामुळे काय विषय नाही मित्रांनो. एकदम HD क्वालिटी संपूर्ण मटेरियल आपण इथे प्रोव्हाइड केले तुम्हाला. त्याची लिंक वगैरे सर्व गोष्टी टाकले. तर असे टोटल नक्की घेऊन जाणार मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.